बघा फर्स्ट क्वेश्चन, रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? ऑक्सिजन, हायड्रोजन, द्रवरूप नायट्रोजन, द्रवरूप कार्बन डायऑक्साइड. चला आन्सर करा. गुड मॉर्निंग. चला बघा, द्रवरूप नायट्रोजन हे करेक्ट आन्सर आहे. बघा, रक्तपेशी ब्लड सेल्स आणि पशूंचे रेत म्हणजेच ॲनिमल सिमन किंवा इतर जैविक नमुने म्हणजेच बायोलॉजिकल सॅम्पल्स हे दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी अतिशय कमी तापमानाची गरज असते. आणि द्रवरूप नायट्रोजन म्हणजेच लिक्विड नायट्रोजन याचे तापमान सुमारे -196 डिग्री सेल्सिअस एवढे असते. या अत्यंत कमी तापमानात सर्व जैविक प्रक्रिया काय होतात? थांबतात. ह्या कमी तापमानाला काय होतं? जैविक प्रक्रिया ह्या काय होतात? थांबतात. जसे की पेशीतील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम, सूक्ष्म जंतूंची वाढ व पेशींचे विघटन. त्यामुळे काय होतं? रेत, अंडे, रक्तपेशी इत्यादी सुरक्षित राहतात. ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे काय करतात? पेशी टिकून ठेवण्यासाठी नव्हे तर चयापचय प्रक्रियेत वापरले जातात. द्रवरूप कार्बन डायऑक्साइड ड्राय आईस -78 डिग्री सेल्सिअस तापमान देते, पण ते इतके स्थिर किंवा दीर्घकाळ टिकणारे नाही, म्हणून पेशी साठवणुकीसाठी ते उपयुक्त नाही. उपयुक्त काय आहे? द्रवरूप नायट्रोजन. ओके, गुड, खूप छान. स्वप्नाली मॅम करेक्ट आन्सर केले. नेक्स्ट बघूया, विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. गोट्यांचा खेळ, गलोल, प्रकाश संश्लेषण क्रिया ही वणवा पेटणे. आणि ह्याच्या समोर दिले बघा, स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा की रासायनिक ऊर्जा. एक ऑप्शन गायब झालाय काय? इथं काय येईल? सेकंड, उष्णता ऑब्लिक प्रकाश ऊर्जा. चला आन्सर करा. काय उत्तर असेल बघा? बघा ह्याचं उत्तर काय आहे? थर्ड, गोट्यांचा खेळ स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, गलोल गतीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी आणि प्रकाश संश्लेषण ही रासायनिक ऊर्जा आहे म्हणजेच केमिकल एनर्जी. आणि वणवा पेटणे ही काय? उष्णता किंवा प्रकाश ऊर्जा, हीट अँड लाईट एनर्जी. गुड मॉर्निंग स्नेहल मॅम. समजलं? गोट्यांचा खेळ काय आहे? स्थितीज ऊर्जा आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, गलोल गतीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी आणि प्रकाश संश्लेषण ही रासायनिक ऊर्जा आहे. आणि वणवा पेटणे उष्णता किंवा प्रकाश ऊर्जा. क्लिअर? क्लिअर का? आपला इथे एक ऑप्शन राहिला होता परंतु मी तिथं ऍड केलेला आहे. ओके, लक्षात आलं? लक्षात आलं का सर्वांच्या? चला पुढे. कमेंट्स येत नाहीयेत तुमच्या, आन्सर करा.
ओके, क्लिअर आहे का सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायपैकी कोणता? प्रेरक, संप्रेरक, चेतातंतू, चेतारज्जू. क्लिअर आहे ना? क्लिअर दिसतंय का? आवाज येतोय का क्लिअर? एकदा कमेंट्स करा मला. तुमच्या कमेंट्स पूर्ण बंद झालेल्या आहेत बघा. कमेंट्स करा. क्लिअर आहे ना? हा, मग आन्सर करा. चला पटपट थर्ड क्वेश्चनचा आन्सर करा. सेकंड समजला का? जोड्या समजल्या का? गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा. ओके ओके, चला बघा थर्डचा आन्सर करा. चला पटपट पटपट घेऊयात आपण, क्वेश्चन जास्त आहेत आज. बघा थर्डचं काय आहे? बी, संप्रेरक. संप्रेरक रक्ताद्वारे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना विशिष्ट कार्य करण्याचे रासायनिक संदेश देतात. म्हणून या संप्रेरकांना काय म्हटलंय? रासायनिक संदेशवाहक म्हणजेच केमिकल मॅसेंजर असं म्हटलेलं आहे. शरीरातील विविध प्रक्रिया नियंत्रित करणे, फॉर एक्झाम्पल वाढ, प्रजनन आणि चयापचय, ग्रंथी आणि अवयवांमधील समन्वय राखणे. ओके, खूप छान संगीता मॅम, स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम, गुड. फॉर एक्झाम्पल दिलेत बघा आपल्याला. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण काय करते? नियंत्रित करते. ऍड्रेनलिन अधिकृत ग्रंथी काय करते? भीती व उत्साहाच्या स्थितीत प्रतिक्रिया वाढवते. थायरॉक्सिन म्हणजेच थायरॉइड ग्रंथी काय करते? शरीरातील ऊर्जेचा वेग नियंत्रित करते. आणि प्रेरक बाह्य घटक जो प्रतिक्रिया उत्पन्न करतो. चेतातंतू काय करतात? विद्युत संदेश, इलेक्ट्रिकल इम्पल्सेस वाहून नेतात. आणि चेतारज्जू, स्पायनल कॉर्ड हे काय करतात? चेतासंस्थेचा भाग असून विद्युत संकेतांचा प्रसार करतात. ओके, क्लिअर का? लक्षात ठेवा हे एक्झाम्पल, ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, चला नेक्स्ट बघा. खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये अपत्यांची लिंगनिश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरते. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्रे असतात. मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर व मादीतील गुणसूत्रात आढळते. अयोग्य पर्याय विचारलाय. फोकस, योग्य अयोग्य आहे नाही, लक्षातच ठेवायचं काय विचारले ते. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा म्हणजे आन्सर चुकत नाही. खूप छान संगीता मॅम, गुड. गुड स्वप्नाल मॅम, आन्सर करा बाकीचे पण. चला नेक्स्ट. सॉरी, आन्सर काय असणार आहे? बी, प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. बघा, मानवामध्ये मेल XY गुणसूत्रे, मादी फिमेल XX गुणसूत्रे. ओके, म्हणजेच लिंग निश्चिती ही वडिलांकडून म्हणजे मेल ठरवतो. कशामध्ये? मानवामध्ये. आणि पक्षामध्ये बघा, पक्षांमध्ये नर मेल झड गुणसूत्रे आणि मादी फिमेल ZW गुणसूत्रे. म्हणजेच लिंग निश्चिती कोणाकडून होणार आहे? ऑब्विसली आईकडून. कशामुळे? हे वेगवेगळे आहेत आणि हे काय सेम आहेत, बरोबर.
आणि फुलपाखरांसारखे काही कीटक यांच्यामध्ये लिंग निश्चिती पक्ष्यांसारखीच असते, म्हणजेच मादीकडे XY ZW प्रकारची जोडी असते. मानव व पक्षातील स्थिती विरुद्ध आहे. बघा, मानवात नर XY आणि मादीमध्ये XX असतं, तर पक्ष्यांमध्ये नरामध्ये काय असतं Z आणि मादीमध्ये ZW, म्हणजे हे दोन्ही कसे एकमेकांच्या अपोजिट आहेत. खूप छान बागवान मॅम, लक्षात आलं? क्लिअर? बटाटे व कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नये त्यासाठी कशाचा उपयोग होतो? श्रव्यातीत ध्वनी, करमलायझेशन पद्धत, गॅमा किरणांचा मारा की पाश्चरायझेशन पद्धत? यातल्या तिन्हींचं पण आपल्याला माहिती आहे. करमलायझेशन, पाश्चरायझेशन आणि श्रव्यातीत ध्वनी. राहतो एकच ऑप्शन. खूप छान बागवान मॅम, संगीता मॅम, गुड. काय उत्तर असणार आहे? गॅमा किरणांचा मारा. बघा, कांदे, बटाटे, लसूण यासारख्या भाज्यांमध्ये अंकुर म्हणजे स्पोर्ट्स कोंब येऊ लागले की त्या काय होतात, सडू लागतात आणि त्यांचा वापर आपण करू शकत नाही, म्हणजे वापर करण्यासाठी ते अयोग्य होतात. मग काय होतं, हे टाळण्यासाठी अन्न किरणोत्सरण म्हणजे फूड इरेडिएशन पद्धत वापरली जाते. या प्रक्रियेत भाज्यांवरती गॅमा किरणांचा मारा म्हणजेच गॅमा रेज एक्सपोजर केला जातो. किरण वनस्पती पेशींमधील विभाजन थांबवतात, त्यामुळे कोंब फुटत नाही. हे किरण काय करतात, वनस्पती पेशींमधील विभाजन थांबवतात आणि त्यामुळे काय होत नाही, कोंब फुटत नाही. या प्रक्रियेमुळे भाज्या अधिक दिवस ताज्या राहतात आणि साठवणे सुद्धा काय होतं, आपल्याला सोपं होतं. म्हणून अन्नाच्या पौष्टिकतेवर या प्रक्रियेचा परिणाम होत नाही. क्लिअर? नेक्स्ट बघा, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य विचारले, योग्य पर्याय निवडा. कारण काय दिले, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम काय दिलाय, समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. फक्त अयोग्य, ब योग्य की अ ब दोन्हीही योग्य, अ ब दोन्हीही अयोग्य. खूप छान स्वप्नाली मॅम, गुड, करेक्ट. गुड संगीता मॅम, बागवान मॅम, गुड. खूप छान उत्तर दिलं सर्वांनी. काय असणार आहे आन्सर बघा, सी, अ आणि ब दोन्हीही योग्य आहे. बघा कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, ही योग्य आहे. कारण समुद्राच्या पाण्यात मीठ, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादी हे काही मोठ्या प्रमाणात विरघळलेले असतात, त्यामुळे ते गोड्या पाण्यापेक्षा जड म्हणजे घनतेने जास्त असते. ते काय आहे, गोड्या पाण्यापेक्षा जड म्हणजे घनता त्याची जास्त असते. आणि परिणाम काय दिलाय बघा, समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. हे सुद्धा कसं आहे, योग्य आहे. कारण बघा, घनता जास्त असल्यामुळे उचल बल काय होतं, अधिक मिळतं. उचल बल काय होतं, अधिक मिळतं आणि त्यामुळे शरीर पाण्यात जास्त तरंगतं, त्यामुळे काय होतं, आपल्याला पोहणं सोपं जातं. ओके, क्लिअर? नेक्स्ट, परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? स्वयंपोषी असणे, परिसंस्थेतील तृतीय भक्षक, परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत, असेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर. बघा काय आन्सर असेल, गुड. स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम, गुड, खूप छान. बघा आन्सर काय, परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत. विघटक डिकंपोजर्स हे जीव असे आहेत की मृत वनस्पती आणि
प्राणी यांचे अवशेष काय आहे व जैविक कचऱ्याचं काय करतात ते विघटन करतात आणि त्यातील पोषक द्रव्ये पुन्हा जमिनीत मिसळतात. मृत पदार्थाचे विघटन बुरशी, फंजाई आणि जीवाणू, बॅक्टेरिया हे सेंद्रिय पदार्थ म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटर काय करतात विघटित करतात. असेंद्रिय घटकांची निर्मिती बघा ते कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर इत्यादी पुन्हा असेंद्रिय रूपात माती व पाण्यात परत आणतात. आणि उत्पादकांना मदत या पुनर्निर्मित खनिजामुळे झाडांना आवश्यक असे अन्न घटक मिळतात. म्हणूनच विघटक उत्पादक गटाच्या कार्यास काय करतात मदत करतात. क्लिअर. नेक्स्ट बघा पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात. जस्त, तांबे, लोखंड, निकेल. जस्त की लोखंड, निकेल. पितळेची भांडी गुड. स्वप्नाली मॅम करेक्ट. खूप छान. संगीता मॅम गुड. काय उत्तर आहे बघा जस्त तांबे. पितळ हे एक धातू मिश्र आहे. कसं आहे ते धातू मिश्र आहे. त्याच्यामध्ये तांबे, कॉपर आणि जस्त म्हणजेच झिंक हे दोन्ही धातूंच्या मिश्रणापासून तयार केलं जातं. तांबे म्हणजेच कॉपर किती 70% दिले आणि जस्त हे 30%. हे प्रमाण बदलले जाऊ शकतात परंतु त्याची साधारणतः रचना ही अशीच असते बघा. पिवळसर सुवर्ण रंगाचं असतं. गोल्ड लाईक शाईन असते. कशाला पितळाला. ब्रास हे गंजत नाही, सहज वितळते. वीज व उष्णतेचा चांगला चालक आहेत म्हणून मजबूत व टिकाऊ असल्यामुळे भांडी, नळ्या, वाद्य, दागिने इत्यादी बनवण्यास वापरले जाते. गुड. संगीता मॅम, स्नेहल मॅम. चला बघा खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते. सर्वच जीवाणू उपद्रवी असतात. सर्वच जीवाणू उपकारक असतात. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. योग्य विचारले. योग्य विधान खूप छान. गुड. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. बघा जीवाणू बॅक्टेरिया हे सूक्ष्मजीव ते सर्वत्र आढळतात. मातीमध्ये, पाण्यात, हवेतील, वनस्पती व प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा. परंतु सर्व जीवाणू सारखे नसतात. काही उपद्रवी जीवाणू असतात म्हणजेच हार्मफुल बॅक्टेरिया असतात आणि काही उपकारक असतात. त्याच्यामधले आपण बघूया. उपद्रवी म्हणजे हार्मफुल जीवाणू रोग उत्पन्न करतात. कुठले हार्मफुल जीवाणू आणि अन्न व इतर पदार्थ काय करतात ते सडवतात. आणि उपकारक जीवाणू म्हणजेच युजफुल बॅक्टेरिया काय करतात बघा अन्न निर्मिती, दही, लोणी, चीज, व्हिनेगर तयार करण्यासाठी वापरतात. नायट्रोजन स्थिरीकरण. रायझोबियम हे जमिनीत नायट्रोजन निश्चित करतं. नायट्रोजन काय करतं रायझोबियम हे जमिनीत निश्चित करतं आणि पचन क्रियेस मदत. आपल्या आतड्यातील ई कॉईल काही जीवनसत्वे तयार करतात. समजलं सर्वांना सगळे पर्याय कोण काय करतं. क्लिअर. नेक्स्ट बघा स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते. निकेल, कथील, जस्त, ग्रेफाइट. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते. ए निकेल. निकेलमुळे चकाकी येते. बघा स्टेनलेस स्टील हे एक मिश्र धातू आहे
जे लोखंड, आयर्न, क्रोमियम आणि निकेल यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. निकेलचं कार्य काय आहे बघा, स्टेनलेस स्टीलला चकाकी म्हणजे शाईन आणि गुळगुळीतपणा देतं. धातूला मजबूती व लवचिकता देते. ऑक्सिडेशन आणि गंज रोखण्यास मदत करते. त्यामुळे स्टेनलेस स्टील दीर्घकाळ टिकते व पॉलिश सारखा चमकदार दिसते. गुड स्नेहल मॅम, संगीता मॅम, स्वप्नाली मॅम करेक्ट उत्तर दिले. क्लिअर. खालील पर्यायापैकी कोण निसर्गातील सफाई कामगार आहे? साप, वटवाघूळ, वाळवी, घार. बघा आन्सर काय आहे, घार. घार ही एक मांसाहारी पक्षी आहे जो मृत प्राणी, कुजलेले मांस व अपशिष्ट पदार्थ खाते. त्यामुळे ती निसर्गातील सफाई कामगार, नॅचरल स्कॅव्हेंजर म्हटलं जातं. गुड भगवान मॅम, करेक्ट उत्तर दिलंय. म्हणून घार, गिधड, कावळा हे निसर्गातील प्रमुख सफाई कामगार स्कॅव्हेंजर आहेत. विघटक, बॅक्टेरिया, फंजा हे सूक्ष्म स्तरावर सफाई करतात. म्हणजे ते काय करतात, मृत द्रव्य विघटित करतात. क्लिअर. गुड स्नेल मॅम. बघा ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन. ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? चला आन्सर करा पटपट. क्लिअर आहे ना आवाज वगैरे? गुड. स्वप्नाली मॅम, संगीता मॅम करेक्ट. काय उत्तर आहे बघा, सी 27. बघा अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुतील प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची काय असते, बेरीज असते. प्रोटॉन 13 आहे, न्यूट्रॉन 14 आणि इलेक्ट्रॉन 13. अणु वस्तुमानांक इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ओके. प्रोटॉन किती दिलेत आपल्याला, 13 आणि न्यूट्रॉन 14 इज इक्वल टू 27. म्हणजे अणुक्रमांक ॲटॉमिक नंबर बरोबर प्रोटॉनची संख्या असते. बघा लक्षात ठेवायचं, अणुक्रमांक म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर बरोबर प्रोटॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक म्हणजे मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन 13 आणि न्यूट्रॉन 14 इज इक्वल टू 27. ओके. नेक्स्ट बघा सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अवकाश, मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचे शीतकपाट, वीज तापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप. फक्त अ, ब आणि क, अ, ब, क, ड ही फक्त ब, क, ड, ई ही सर्वच अ, ब, क, ड, ई. गुड स्वप्नाली मॅम, खूप छान उत्तर दिलंय. काय उत्तर आहे बघा, डी सर्वच. ऊर्जेत सौरगट, सोलर पॅनल, सोलर सेल म्हणजेच हे काय उपकरण, कसलं उपकरण आहे, सूर्यप्रकाशातील ऊर्जेला थेट वीज ऊर्जेत म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतरित करतो. आणि त्यामुळे काय होतं, वीज नसलेल्या किंवा दुर्गम ठिकाणी सौरघटाचा वापर करून वीज पुरवठा करता येतो. बघा अवकाशातील मानवनिर्मित उपग्रहांवर पृथ्वीवरील वीज पुरवठा शक्य नसल्यामुळे सौरघट वापरला जातो.
उपग्रहातील उपकरणे सौर ऊर्जेवर चालतात. दुर्गम भागात औषधे टिकवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी फ्रीज म्हणजेच सोलार रेफ्रिजरेटर हे वापरले जाते. आणि सौर ऊर्जेच्या सहाय्याने मिळणारी वीज ताप निर्माण करण्यासाठी वापरता येते म्हणजेच सौर कुकर. सोलार कुकर मधून थेट सूर्यकिरणांचा उपयोग करून स्वयंपाक करता येतो. सौर पंप सोलार वॉटर पंप हे शेतकऱ्यांसाठी वीज विना दुर्गम प्रदेशामध्ये वापरले जातात. ओके, गुड. बागवान मॅम करेक्ट उत्तर दिले. नेक्स्ट बघा, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 10 जून की 7 एप्रिल? आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिन. काय उत्तर आहे बघा? 7 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन, वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेचा म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापनेच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. 22 एप्रिल हा जागतिक पृथ्वी दिन अर्थ डे आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. ओके, खूप छान संगीता मॅम, गुड. स्वप्ना मॅम, स्नेहल मॅम, गुड. चला, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? स्थायू पदार्थांचा अभ्यास, पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म, पदार्थाचे गुणधर्म, पदार्थाच्या अवस्था, स्थायू, द्रव, वायू. इथं समकेंद्री पद्धतीने विचारले बघा आपल्याला, समकेंद्री पद्धतीने. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा. बघा आन्सर काय असणार आहे ह्याचं? डी. पदार्थाच्या अवस्था, स्थायू, द्रव, वायू. समकेंद्री पद्धत, कॉन्सन्ट्रिक मेथड म्हणजेच विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजणं असं बघा, किंवा अनुभवावर आधारित गोष्ट शिकून नंतर हळूहळू अधिक सखोल आणि गुंतागुंतीच्या संकल्पना शिकवणे म्हणजेच काय? समकेंद्री पद्धत झाली. अगोदर सोपे, नंतर अनुभवावर आधारित गोष्टी आणि नंतर हळूहळू अधिक सखोल गुंतागुंतीच्या संकल्पना शिकवण्याची पद्धत म्हणजे कशी झाली? समकेंद्री. खूप छान संगीता मॅम, गुड. आणि विद्यार्थ्यांना ज्ञान सोप्या ते अवघड टप्प्यांमधून मिळावे, सोप्याकडून अवघडाकडे अधिदृश्य अनुभवात्मक गोष्टींवर भर देऊन नंतर सैद्धांतिक ज्ञान वाढवणे. कळला? समकेंद्री पद्धत. म्हणून काय आन्सर येणार आहे? स्थायू, द्रव, वायू. सोप्याकडून अवघडाकडे. ओके, डायरेक्ट पदार्थाचे गुणधर्म नाही घेऊ शकत आपण. 44 क्वेश्चन आहेत बघा. नाही मॅम, 44. खूप छान, बागवान मॅम करेक्ट उत्तर दिले. बघा, उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात? आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये, दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, डाळी, पालेभाज्या, दूध, पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध. पटपट घेऊयात आपण. बघा काय उत्तर असेल? ए, आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये. रुग्णाच्या उपचार काळात व्हिटॅमिन सी म्हणजेच आम्ल एस्कॉर्बिक ऍसिडची आवश्यकता असते, कारण हे जीवनसत्व काय करतं? शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवतं आणि जखमांची भरपाई सुद्धा जलद करतं. खूप छान स्वप्नाल मॅम, गुड. बागवान मॅम.
आणि ऊतकांची दुरुस्ती व पेशींची पुनर्रचना सुद्धा करतं. कोण? व्हिटॅमिन सी. दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, व्हिटॅमिन डी आणि ए हाडांसाठी उपयोगी असतात, परंतु उपचार काळात नव्हे. डाळी, पालेभाज्या, दूध ह्याच्यामध्ये काय असतं? प्रथिने आणि खनिजे, परंतु हे पोषणासाठी चांगलं असतं, परंतु जखम बरी केली जात म्हणजे करण्यासाठी नाहीये. विशेषतः पालेभाज्या, पिवळी फळे, गाजर, पपई, दूध हे याच्यामध्ये काय असतं? व्हिटॅमिन ए असतं, परंतु ते कशासाठी? डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी असतं. क्लिअर सर्वांना? चला नेक्स्ट बघा. डॅश डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. कोरडा चुना, चुन्याची निवळी, विरी गेलेला कोरडा चुना की चुनखडी? ह्याचं काय उत्तर असेल? चुन्याची निवळी. बघा, विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी चुन्याची निवळी CaOH2 आणि क्लोरीन Cl2 याची अभिक्रिया केली जाते. बघा, CaOH2 Cl2 इज इक्वल टू CaOCl2 प्लस H2O. इथे तयार होणारे पदार्थ म्हणजेच CaOCl2 विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडर आणि क्लोरीन वायू कोरड्या निवळीत म्हणजे स्लेक्ड लाईम मध्ये पास केला जातो. त्यातून कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड म्हणजे CaOCl2 काय होतो? तयार होतो आणि हा पांढरा पूड स्वरूपात मिळतो. त्यालाच विरंजक चूर्ण असं म्हटलं जातं. क्लिअर? विरंजक चूर्ण हे कसलं असतं? पांढऱ्या पूड स्वरूपात मिळतं. बघा, आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या विद्युतधारेचे स्वरूप व वारंवारता डॅश डॅश असते. दिष्ट विद्युतधारा आणि 50 हर्ट्ज, प्रत्यावर्ती विद्युतधारा 100 हर्ट्ज, दिष्ट विद्युतधारा 100 हर्ट्ज, प्रत्यावर्ती विद्युतधारा आणि 50 हर्ट्ज. काय उत्तर असेल बघा? फोर्थ, प्रत्यावर्ती विद्युतधारा आणि 50 हर्ट्ज. आपल्या घरामध्ये जी आपण वीज वापरतो तो प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजेच AC अल्टरनेटिंग करंट असते. या प्रकारच्या विद्युतधारेमध्ये विद्युत प्रवाहाची दिशा आणि परिणाम सतत बदलतात. ही काही काळासाठी प्रवाह एका दिशेने तर काही काळासाठी उलट दिशेने वाहते. हे बदल दर सेकंदाला 50 वेळा होतात. हे बदल प्रत्येक सेकंदाला किती? 50 वेळा होतात. म्हणून याची वारंवारता फ्रिक्वेन्सी किती? 50 हर्ट्ज असते. आणि दिष्ट विद्युतधारा डायरेक्ट करंट DC हा फक्त एकाच दिशेने वाहतो. फॉर एक्झाम्पल बॅटरी सेल वारंवारता 0 हर्ट्ज, कारण त्या दिशा बदलत नाहीत. क्लिअर? बघा, खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे? FCl Br LiNK LiMgCa AlPCl. काय उत्तर आहे? काय आन्सर असेल? फोर्थ, ॲल्युमिनियम, पोटॅशियम, क्लोरीन AlPCl. ओके, सॉरी फॉस्फरस. आधुनिक आवर्त सारणीस मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये घटकांची मांडणी म्हणजेच अनुक्रमांकाच्या वाढत्या क्रमाने केली जाते. कशी केली जाते? अनुक्रमांकाच्या वाढत्या क्रमाने केली जाते. आवर्तन पिरियड म्हणजेच आडवा रांगा असतात, हॉरिझॉन्टल रो असतात. गट ग्रुप म्हणजेच उभी स्तंभ, व्हर्टिकल कॉलम, आणि त्यामुळे हे तिघेही तिसऱ्या आवर्तनात म्हणजेच थर्ड पिरियड मध्ये येतात. कुठे? थर्ड. ॲल्युमिनियम अनुक्रमांक 13, फॉस्फरस 15 आणि क्लोरीन 17. ओके, गुड. स्वप्नाल मॅम, संगीता मॅम. ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. ओके.
बघा, जेव्हा तारेतून वाहणारी विद्युतधारा 4 पट वाढवली तेव्हा त्या तारेतून तयार होणारी उष्मा डॅश डॅश वाढेल. 4 पट, दुप्पट, 8 पट की 16 पट? काय उत्तर असणार आहे बघा? 16 पट. तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे तयार होणाऱ्या उष्णतेचे म्हणजे हीटचे प्रमाण जूलच्या नियमानुसार म्हणजेच जूल्स लॉ ऑफ हिटिंग वरून ठरते. बघा, जूलचा नियम काय? H = I² RT. H म्हणजे निर्माण झालेली उष्णता, I मीन्स विद्युतधारा करंट, R मीन्स प्रतिकार रेजिस्टन्स, T वेळ टाइम. जर विद्युतधारा 4 पट वाढवली म्हणजेच I = 4I, तर काय होणार आहे? इथं दिलंय बघा आपल्याला फॉर्म्युला. H = I² RT म्हणजेच आपल्याला I किती दिलाय? 4 पट दिलाय. बरोबर. विद्युतधारा म्हणजेच काय आहे? करंट. I किती दिलाय? 4 पट. म्हणजेच 4I² RT = किती येणार आहे? 4चा स्क्वेअर 16I² RT म्हणजेच H = 60. ओके. नेक्स्ट, दंड आकाराच्या जीवाणूंना डॅश डॅश म्हणतात. कॉक्स, बॅसिलस, स्पायरिलम, व्हायब्रिओ. खूप छान संगीता मॅम, स्नेहल मॅम, स्वप्नाली मॅम. गुड. चला आन्सर करा 21चा. बॅसिलस. काय आन्सर आहे? बॅसिलस. बघा, जीवाणू, बॅक्टेरिया हे सूक्ष्मजीव त्यांच्या आकारानुसार म्हणजे शेप्स 4 प्रमुख प्रकारात विभागले जातात. त्यातील एक प्रकार म्हणजे दंडाकृती रॉड शेप जीवाणू, ज्यांना बॅसिलस म्हणतात. रॉड शेप असतात बॅसिलस हे. अनेक बॅसिलस जीवाणू काय करतात? बीजाणू स्पोर्स निर्माण करून प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहतात. ओके. खूप छान स्वप्नाल मॅम. गुड. बघा, डॅश डॅश यांच्यामध्ये लंडन बल असते. H2O आणि H2O, Ki आणि I2, CH4 CH4, Na+ and H2O. कोणामध्ये लंडन बल असते? 22चा आन्सर. काय आन्सर असणार आहे बघा? CH4 and CH4. बघा, लंडन बल म्हणजे लंडन डिस्पर्शन फोर्स एका प्रकारचे अंतर आण्विक बल म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, जे अध्रुवीय म्हणजेच नॉन पोलर रेणूंमध्ये आढळतं. CH4 मिथेन काय योग्य येते बघा? CH4 हा अध्रुवीय म्हणजेच नॉन पोलर रेणू आहे आणि त्यात इलेक्ट्रॉन्स समान रीतीने वितरित होतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त तात्पुरते आकर्षण बल म्हणजेच लंडन फोर्स कार्य करतात. ओके. नेक्स्ट, बघा, मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालवणे, एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात? प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, लंबमज्जा की अनुमस्तिष्क सेतू? गुड. स्नेहल मॅम, संगीता मॅम, स्वप्नाली मॅम करेक्ट उत्तर दिले. चला बाकीचे पण कमेंट्स करा. 23चा आन्सर करा. चला, काय उत्तर असणार आहे? अनुमस्तिष्क. बघा, मेंदूचे कार्य वेगवेगळ्या भागांद्वारे नियंत्रित केलं जातं. सायकल चालवणे, सरळ रेषेत धावणे, संतुलन राखणे आणि शरीराच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवणे या सर्व क्रिया अनुमस्तिष्क भागाद्वारे नियंत्रित केल्या जातात. आणि प्रमस्तिष्क
याच्याद्वारे काय केलं जातं? विचार, निर्णय, स्मृती, ज्ञानेंद्रियाचे कार्य, भावना. ओके. लंब मज्जा, हृदयाचे ठोके, श्वसन, रक्तदाब आणि पचन नियंत्रण केलं जातं. सेतू, पोन्स, मेंदूच्या विविध भागातील संदेश वहन केलं जातं सेतूद्वारे. खूप छान स्वप्नाली मॅम, गुड. स्नेहल मॅम, बघा खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? CaO, Na2O, ZnO की MgO? बघा आन्सर काय? ZnO, झिंक ऑक्साईड. उभयधर्मी ऑक्साईड, एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजेच बघा असं ऑक्साईड जो आम्ल आणि क्षार या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून मीठ व पाणी तयार करतं. झिंक, ZnO म्हणजेच झिंक ऑक्साईड हा उभयधर्मी ऑक्साईड आहे. हा आम्लाबरोबर अभिक्रिया करतो. ZnO plus 2HCl is equal to ZnCl2 plus H2O. म्हणजे इथं वॉटर तयार झाले. ओके. Cl सुद्धा झाले म्हणजेच मीठ सुद्धा झालेले. झिंक क्लोराईड आणि पाणी तयार होते. क्षाराबरोबर ही अभिक्रिया करतो. ZnO plus 2NaOH is equal to Na2ZnO2 plus H2O. सोडियम झिंकेट आणि पाणी तयार होते. ओके. ZnO हे दोन्ही प्रकारच्या अभिक्रिया दाखवते असं ऑक्साईड आहे जो आम्ल आणि क्षार दोन्हींबरोबरही अभिक्रिया करतो. त्यामुळे तो कसा आहे? उभयधर्मी ऑक्साईड म्हणून ओळखला जातो. एम्फोटेरिक ऑक्साईड. गुड. स्नेहल मॅम, स्वप्नाली मॅम, गुड. चला पुढे. मुख्य अक्षावरील भिंगाच्या मध्यबिंदूस डॅश डॅश म्हणतात? ध्रुव, प्रकाशीय मध्य, मुख्य नाभी की वक्रता मध्य? काय उत्तर आहे बघा? प्रकाशीय मध्य. भिंगाच्या रचनेतील सर्वात महत्वाचे बिंदू म्हणजेच ध्रुव, पोल, प्रकाशीय मध्य, ऑप्टिकल सेंटर, मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ऍक्सिस, नाभी, फोकस, वक्रता मध्य मीन सेंटर ऑफ कर्वेचर आणि मुख्य अक्षावर असलेल्या भिंगाचा मध्यबिंदू म्हणजेच प्रकाशीय मध्य, ऑप्टिकल सेंटर. हा प्रकाशीय मध्यातून जाणारा किरण भिंगातून वाकल्याशिवाय सरळ जातो, न वाकता सरळ जातो. ओके. तो मुख्य अक्षावर म्हणजेच प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असतो. भिंगाच्या दोन्ही वक्र पृष्ठभागाच्या केंद्राला जोडणाऱ्या अक्षावरती तो असतो. कोण? प्रकाशीय मध्य, ऑप्टिकल सेंटर. ओके. बघा समजात अवयवांमध्ये डॅश डॅश असते. रचना सारखी आणि कार्य सारखे, रचना वेगळी आणि कार्य वेगळे, रचना सारखी आणि कार्य वेगळे, कार्य सारखे आणि रचना वेगळी. चला आन्सर करा. समजात अवयवांमध्ये डॅश डॅश असते. काय उत्तर असेल? रचना सारखी आणि कार्य वेगळे, रचना सारखी आणि कार्य वेगळे. बघा समजात अवयव म्हणजेच होमोलॉगस ऑर्गन्स असे अवयव ज्यांची अंतर्गत रचना म्हणजेच इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं? सारखं असतं, पण कार्य म्हणजेच फंक्शन हे वेगवेगळे असतात. या सर्व अवयवांची हाडांची रचना म्हणजे स्केलेटल स्ट्रक्चर हे कसं असतं? सारखंच, पण त्यांचे कार्य मात्र वेगळं असतं. कार्य हे कसं असतं? वेगळं असतं. गुड. स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम, करेक्ट. ध्वनीची प्रखरता डॅश डॅश वर अवलंबून असते. सूर, आयाम, दर्जा, स्वर. काय उत्तर असेल? आयामावरती अवलंबून असते. बघा ध्वनी तरंगाच्या म्हणजे साऊंड वेव्ह प्रखरता ध्वनी किती मोठा किंवा जोराचा ऐकू येतो हे दर्शवतं.
ध्वनी तरंगाची प्रखरता हे त्याच्या आयामावरती म्हणजेच अँप्लिट्यूड वरती अवलंबून असते. ध्वनीची प्रखरता अँप्लिट्यूड वरती अवलंबून असते, कारण आयाम जितका मोठा ध्वनी तितका जोराचा. ओके, आयाम जितका मोठा तेवढाच ध्वनी जोराचा. म्हणून ध्वनी कशावरती अवलंबून आहे? अँप्लिट्यूड, आयामावरती, ध्वनीची प्रखरता. ओके, मानवी पुरुषांमध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करणारा सामान्य मार्ग डॅश डॅश हा आहे. मूत्रवाहिनी, मूत्रनलिका, शुक्राणुवाहिनी की शुक्राशय? गुड. स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम. चला आन्सर करा पटपट. काय उत्तर असणार आहे बघा? मूत्रनलिका. मानवी पुरुषामध्ये लघवी म्हणजेच युरिन व शुक्राणू स्पंज दोन्हीही एकाच मार्गाने शरीराबाहेर टाकले जातात. हा सामान्य मार्ग म्हणजे मूत्रनलिका, इरेत्रा. आणि किडनी, मूत्रपिंड लघवी तयार करते. मूत्रवाहिनी, युरेटर, मूत्र मूत्राशयात नेते आणि मूत्राशय युरिनरी ब्लॅडर काय करतं? लघवी साठवून ठेवतं. ओके, गुड. चला पुढे. अल्किन, अल्किनचे सामान्य सूत्र डॅश डॅश आहे. CnH2n, CnH2n+2, CnH2n-2 की CnH2n+1? अल्किनचे सामान्य सूत्र. कमेंट्स बंद झालेले आहेत, पहा. कमेंट्स करा. क्लिअर आहे ना ऑल? ऑइस व्हिडिओ क्लिअर आहे का? कमेंट्स करा एकदा. काय उत्तर आहे बघा ह्याचं? CnH2n. अल्किन हे एक असंतृप्त हायड्रोकार्बन्स म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, ज्यात एक दुहेरी बंध म्हणजेच डबल बॉन्ड असतो. अल्किन मध्ये कार्बन अणूमध्ये एक दुहेरी बंध म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा प्रेझेंट असतो. म्हणून हायड्रोजन अणूंची संख्या अल्किन पेक्षा 2 ने कमी असते. अल्किन, अल्किनचं सूत्र काय बघा? CnH2n. अल्केन CnH2n+2. अल्काइन CnH2n-2 आणि अल्किल समूह CnH2n+1. लक्षात ठेवा सर्वांनी. खूप छान स्वप्नाली मॅम, गुड. कारण ह्याच्यामधलं कुठलं पण विचारलं जाऊ शकतं. ओके, सामान्य सूत्र. पारद समिश्रांचा आवश्यक घटक डॅश डॅश हा आहे. ॲल्युमिनियम, तांबे, पारा, चांदी. क्वेश्चन वरूनच तुम्हाला आन्सर करता येईल. पारद समिश्रांचा आवश्यक घटक डॅश डॅश हा आहे. बघा करेक्ट आन्सर पारा हे आहे. पारद संमिश्र म्हणजे अमलगम. पारा, मर्क्युरी हा इतर धातूंशी मिश्रण करून तयार झालेला धातूंचा मिश्र धातू आहे. बघा जेव्हा पारा एखाद्या धातू सोबत म्हणजेच मेटल सोबत मिसळतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? पारद संमिश्र म्हणजेच अमलगम असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये मुख्य घटक हा पारा असतो. मुख्य घटक हा पारा असतो. ओके, क्लिअर. खूप छान स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम, गुड. बघा डॅश डॅश मध्ये जलाभिसरण संस्था असते. स्पंज, मासा, तारा मासा की झुरळ? तारा मासा हे करेक्ट उत्तर आहे. बघा स्टारफिश मध्ये एक विशिष्ट प्रकारची शारीरिक रचना आढळते, ज्याला जलाभिसरण संस्था म्हणजेच वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम असं म्हटलं
जातं, ही प्रणाली फक्त इचिनोडर्मिटा या संघातील प्राण्यांमध्येच आढळते. तारा मासा हा त्या संघाचा प्रमुख उदाहरण आहे. बघा, शरीरातील पाण्याने भरलेल्या नलिकांच्या म्हणजेच कॅनल जाळ्याद्वारे हालचाल, अन्न पकडणे आणि श्वसन करण्याची प्रणाली म्हणजेच जलाभिसरण संस्था, ऑटोव्हास्क्युलर सिस्टम. क्लिअर? गुड. निर्मॅम, स्वप्नाली मॅम, गुड. बाकीचे कमेंट्स करा, कमेंट्स येत नाहीत. चला नेक्स्ट क्वेश्चन. ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूंची संख्या किती असते किंवा अणूंची संख्या विचारलेली आहे. 5, 6, 4, 2. चला आन्सर करा. ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये असणाऱ्या अणूंची संख्या बघा, आन्सर काय असणार आहे? 5. ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 म्हणजेच ॲल्युमिनियमचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 3 अणू इज इक्वल टू 5 अणू. Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड. ओके, गुड स्नेहल मॅम. चला, खालील पर्यायापैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? डॉगफिश, तारामासा, इलेक्ट्रिक रे की फ्लाइंग फिश? काय उत्तर आहे बघा? तारामासा. तारामासा स्टारफिश हा मत्स्य वर्गात बसत नाही, कारण तो मासा नसून इचिनोडर्मिटा संघातील समुद्र प्राणी आहे. म्हणजे याच्याकडे काय आहे? जलाभिसरण संस्था आहे, ऑटोव्हास्क्युलर सिस्टम, जी फक्त इचिनोडर्मिटा मध्येच आढळते. बघा, डॉगफिश हा उपास्थीमय म्हणजेच कार्टिलेजिनस मासा आहे. तारामासा स्टारफिश हा मत्स्य वर्गात नाही, याच्याकडे गिल्स, पर किंवा पाठीचा कणा नसतो. मत्स्य वर्गात नाही, याच्याकडे गिल्स, पर किंवा पाठीचा कणा नसतो. झाले. हा इलेक्ट्रिक रे विद्युत निर्माण करणारा मासा आहे. इलेक्ट्रिक रे हा काय? विद्युत निर्माण करणारा मासा आहे. आणि फ्लाइंग फिश हा पाण्यात राहतो पण थोड्या वेळ हवेत झेप घेतो. खूप छान स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम, गुड. बघा, समजलं का? खालील पर्यायापैकी विषाणूंपासून होणाऱ्या रोगांची जोडी कोणती? हेपेटाइटिस, क्षय, टायफॉइड, रेबीज, टायफॉइड, हेपेटाइटिस, रेबीज. विषाणूंपासून होणाऱ्या रोगांची जोडी कोणती विचारली? हेपेटाइटिस, रेबीज. बघा, विषाणू, व्हायरस हे अतिसूक्ष्म जिवंत आणि निर्जीव यांच्यामधील स्वरूपाचे सूक्ष्मजीव आहेत. हे स्वतःहून वाढू शकत नाही, तर जिवंत पेशींच्या आत प्रवेश करूनच वाढतात. त्यामुळे त्यांना अनिवार्य परजीवी असं म्हटलेलं आहे. बघा, रेबीज, टायफॉइड, रेबीज विषाणू, टायफॉइड जीवाणू, क्षय, टायफॉइड दोन्ही जीवाणूंपासून, हेपेटाइटिस, क्षय हा जीवाणूंपासून, आणि हेपेटाइटिस आणि रेबीज हे दोन्ही विषाणूजन्य आहेत. कळलं का सर्वांना? गुड स्नेहल मॅम. चला, आन्सर काय आहे? 4 नंबरचं. हेपेटाइटिस आणि रेबीज हे दोन्ही काय आहेत? विषाणू आहेत. मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता? शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे, साबण बनविणे, ग्रीसची निर्मिती करणे की गोंद म्हणून उपयोग करणे?
बघा आन्सर काय असणार आहे, शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे. काते म्हणजेच हा कॅटगट हा शब्द मांजराशी संबंधित नाहीये, हा एक प्रकारचा शरीरात विरघळणारा दोर आहे. सर्बल शुग्रिकल थ्रेड, सॉरी सर्जिकल थ्रेड, तो मेंढी, शेळी किंवा गुरांच्या लहान आतड्यांच्या भिंतीतील तंतू कोलेजन फायबर्स वापरून तयार केला जातो. म्हणजे तो कसला आहे, अब्सॉर्बल सर्जिकल थ्रेड, विरघळणारा दोरा आहे तो. हा दोरा नैसर्गिक पदार्थांचा असल्यामुळे शरीरात स्वतःहून विरघळतो, त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दोरा काढण्याची गरज राहत नाही. ओके, गुड. स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम, करेक्ट. बघा प्रामुख्याने मानवी शरीरास संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्ये कोणती? जीवनसत्वे व प्रथिने व खनिजे, जीवनसत्वे व खनिजे, मेद व खनिजे. पोषक द्रव्ये विचारले, पोषक द्रव्य. काय उत्तर असेल बघा, जीवनसत्वे व खनिजे मानवी शरीर संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी विचारले बघा. विटॅमिन्स, जीवनसत्वे रोग प्रतिकार शक्ती वाढवतात, शरीरातील चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. खनिजे, मिनरल्स, नर्व, स्नायू आणि रक्ताभिसरण प्रणाली सुरळीत ठेवतात, हार्मोन्स आणि एन्झाईमला सहाय्य करतात. बघा नियंत्रण कार्य, खनिजे आणि जीवनसत्वे शरीरातील विविध प्रक्रिया नियंत्रित ठेवतात. संरक्षण कार्य काय, जीवनसत्वे शरीराला रोगांपासून संरक्षण देतात. कार्बोहायड्रेट्स ऊर्जा प्रदान करतात, मेद फॅट्स ऊर्जा साठवतात आणि उष्णता राखतात, तर प्रोटीन्स हे काय करतात, शरीराची वाढ व ऊतकांची दुरुस्ती करतात. क्लिअर, खूप छान स्नेहल मॅम, गुड. बघा लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते, लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो, लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे, की लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापते. कशावरून ठरवलं जातं, खूप छान स्वप्नाल मॅम, गुड. बी, लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. बघा मोठे आतडे गुदद्वार असा क्रम असतो. बघा पचन संस्थेत अन्ननलिका, पोट, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार असा क्रम असतो. लहान आतडे हे पचनात सर्वात महत्वाचा भाग असून ते अन्नाचे पचन आणि शोषण म्हणजेच डायजेशन आणि अब्सॉर्प्शन करतं. लहान आतडे लांबीने मोठे असते पण त्याचा व्यास हा म्हणजेच डायमीटर कसा असतो, कमी असतो, म्हणून त्याला लहान आतडे असं म्हटलं जातं. लांबीमुळे नव्हे तर व्यासामुळे त्याला लहान आतडे म्हटलं जातं. लहान आतडे प्रत्यक्षात मोठ्या आतड्यांपेक्षा लांब असतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषण द्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता आहे? वाळवी, अळ्या, बुरशी, सेलफिश. गुड स्वप्नाल मॅम, हो बरोबर. चला 38 चा आन्सर करा.
काय उत्तर असेल बघा? बुरशी. अन्न साखळी ही परिसंस्थेतील ऊर्जा आणि पोषण द्रव्ये प्रवाहित होण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती उत्पादक, प्रोड्युसर, भक्षक, कंझ्युमर्स, अपघटक, डिकंपोजर्स या क्रमाने चालते. बुरशी ही अपघटक म्हणजेच डिकंपोजर म्हणून कार्य करते. मृत सजीवांच्या शरीरातील सेंद्रिय पदार्थ म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटर काय करते? विघटित करते. ती मृत सजीवांचे विघटन करून परिसंस्थेला काय ठेवते? संतुलित ठेवते. त्यामुळं कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस यांसारखी पोषक द्रव्ये हे मातीमध्ये परत जातात आणि ही पोषक द्रव्ये पुन्हा वनस्पतींना प्रोड्युसर्स उपलब्ध होतात. म्हणजेच बुरशी पोषण द्रव्याचे पुनर्चक्र म्हणजेच न्यूट्रिएंट रिसायकलिंग करते. वाळवी काय करते? मृत लाकूड खाते पण संपूर्ण पोषण चक्रात प्रमुख भूमिका नाही. अळ्या काही प्रमाणात विघटन करतात पण मुख्य अपघटक नाही. सेलफिश पाण्यात राहणारे प्राणी आहेत परंतु अपघटक नाहीत. क्लिअर? गुड स्वप्नाली मॅम. चला, वनस्पतींची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती आहे? निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाते. तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते. त्याच्या सर्व बिया सर्वत्र पसरतात. खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. काल एक उदाहरण पाहिले, काल एक असा क्वेश्चन पाहिलेला आहे आपण. आठवतोय का? परंतु त्याच्या अपोजिट आहे. काय उत्तर आहे बघा? खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. तर वृद्धी संलग्न विचारले आणि आपण काल कशाचं उदाहरण पाहिले? वृद्धी असंलग्न. हे वृद्धी असंलग्नाचं एक उदाहरण पाहिलं होतं बघा. आणि कमळाचं एक, निशिगंध आणि कमळ, आठवतंय का? ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे? खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. बघा, ज्या हालचाली वनस्पतीच्या वाढीशी म्हणजेच ग्रोथशी संबंधित असतात त्या हालचालींना वृद्धी संलग्न हालचाल असं म्हटलं जातं. ओके. हालचाल स्थायी म्हणजेच ही रिव्हर्सिबल असते, कारण वनस्पतीचा एखादा भाग वाढतो आणि दुसरा कमी वाढतो, त्यामुळे वळण म्हणजेच बेंडिंग तयार होतं आणि खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वळते. ही हालचाल प्रकाशाच्या उद्दीपनामुळे होते. बरोबर. याला प्रकाशानुवर्तन म्हणजेच फोटोट्रॉपिझम म्हटलं जातं. या प्रकाशाच्या दिशेने होड वाढते म्हणजे सकारात्मक प्रकाशानुवर्तन हे वाढीशी संबंधित असल्यामुळे ही वृद्धी संलग्न हालचाल आहे. क्लिअर? चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी योग्य विधाने कोणते किंवा कोणती? उच्च तापमानावर हिरा तापल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. फक्त अ, फक्त ब, ही दोन्हीही अ ब, ही अ आणि ब दोन्हीही नाही. कुमुदिनी मॅम लेट जॉईन झाल्या का? चला 40 नंबर क्वेश्चन आन्सर करा. फक्त बी, सॉरी फक्त ब. हिरा डायमंड हा शुद्ध कार्बनचा म्हणजेच प्युअर कार्बन स्फटिक रूप आहे, क्रिस्टलाइन फॉर्म. जेव्हा हिरा जळतो तेव्हा तो थेट ऑक्सिजनशी अभिक्रिया करून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. थेट कोणाशी? ऑक्सिजनशी अभिक्रिया करून काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि या प्रश्नात
काय दिलेलं आहे, हिरा तापविल्यास म्हटलंय म्हणजेच जाळला नाही, तो फक्त काय केलाय, तापवलाय. मग तापवल्यावर हिरा वितळणार नाही किंवा तो कार्बन डायऑक्साईड देणार नाही, म्हणजे CO2 देणार नाही. तो फक्त काय होणार आहे, फक्त ग्राफाइट मध्ये परावर्तित होणार आहे, म्हणजेच कन्वर्ट होणार आहे. म्हणून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही. ओके, गुड. स्वप्नाला करेक्ट उत्तर दिले. बघा, सूर्य, पृथ्वी, अणुकेंद्रक. सूर्य, पृथ्वी, सूर्याला जशी पृथ्वी तशी अणुकेंद्रकासाठी काय असणार आहे विचारले. न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन. ओके ओके, चला असू द्या. चला आन्सर करा. 41. बी, इलेक्ट्रॉन. बघा, जसा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसं कोणता घटक अणुकेंद्रकाभोवती फिरतो. बघा, ऍटम, अणु, दोन मुख्य भागांपासून बनलेले असते अणुकेंद्रक, न्यूक्लियस. आणि केंद्राभोवती फिरणारे कोण असतात, इलेक्ट्रॉन. केंद्राभोवती कोण फिरतं, इलेक्ट्रॉन. अणुकेंद्रक हा न्यूक्लियस आहे आणि अणुच्या केंद्रस्थानी असतो, म्हणजे तो कसा असतो, सूर्यासारखा. आणि इलेक्ट्रॉन हे त्याच्या भोवती फिरतात, म्हणजे तो कसा झाला, पृथ्वीसारखा. ओके, क्लिअर. खूप छान स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम. बघा, वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. रिफाइंड, कॅल्शियम ऑक्झलेट, चंदनाचे तेल की तिळाचे तेल. काय उत्तर असणार आहे बघा, तिळाचे तेल. बघा, कारण ते पौष्टिक, औषधी आणि मानवांसाठी उपयुक्त वनस्पतीजन्य पदार्थ आहे. तिळाच्या तेलाचा उपयोग बघा, अन्न पाकासाठी पौष्टिक व व्हिटॅमिन ई समृद्ध असतं. आयुर्वेदात त्वचेचे रोग, दाह कमी करतं. आणि औद्योगिक मध्ये साबण, मसाज ऑइल इत्यादींमध्ये त्याचा वापर केला जातो. ओके, गुड. स्नेहल मॅम, स्वप्नाली मॅम. बघा, खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते. आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. योग्य विधान विचारले बघा. (43) काय उत्तर असेल, अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. बघा, ऐच्छिक क्रिया व्हॉलंटरी ऍक्शन्स या क्रिया आपल्या विचारानुसार किंवा नियंत्रणानुसार होतात. ऐच्छिक म्हणजे आपल्या इच्छेनुसार होणार. ओके, म्हणजे मेंदूच्या शरभ्रम नियंत्रणाखाली असतात. फॉर एक्झाम्पल, चालणे, लिहिणे, बोलणे, खाणे इत्यादी यात आपण ठरवून कृती करतो. आणि अनैच्छिक मध्ये काय होतं, इनव्हॉलंटरी ऍक्शन मध्ये या क्रिया आपल्या इच्छेपासून कशा असतात, स्वतंत्रपणे घडतात. यामध्ये शरीराचे संरक्षण किंवा जीवन आवश्यक प्रक्रियांचा समाविष्ट किंवा जीवन आवश्यक प्रक्रिया समाविष्ट असतात त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, श्वसन, पचन, हृदयाचे ठोके, डोळे मिटणे, हात ओढणे किंवा गरम वस्तूला स्पर्श झाल्यावर काय होतं, प्रतिक्षिप्त क्रिया होते, म्हणजेच रिफ्लेक्स ऍक्शन होते. बघा, ही एक त्वरित आणि अनैच्छिक क्रिया आहे. ओके, ती मेंदू ऐवजी मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड नियंत्रित करतो. कोण नियंत्रित करतं, स्पायनल कॉर्ड. बघा, ऊर्ध्वपातन पद्धतीत खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते. सागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणे, खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे, एखाद्या द्रवणातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करणे
की भिन्न द्रव पदार्थाच्या उत्कलनांकात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणापासून वेगळे करणे. ऊर्ध्वपातन पद्धत. बघा काय आन्सर असणार आहे? डी. ऊर्ध्वपातन म्हणजेच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही अशी पद्धत आहे की ज्यात उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉइंट जवळजवळ सारखे असलेले द्रव पदार्थ त्यांच्या उत्कलन बिंदूच्या फरकामुळे वेगळे केले जातात. खनिज तेल, पेट्रोलियम पासून पेट्रोल, डिझेल हे सर्व घटक ऊर्ध्वपातनाने वेगळे केले जातात. बघा कारण यांचे उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉइंट कसा आहे? अगदी जवळ आहे. खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे हे एक ऊर्ध्वपातनाचे व्यवहार्य उदाहरण आहे, परंतु विशेष म्हणजे स्पेसिफिक केस तांत्रिक दृष्ट्या योग्य पर्याय आपल्याला डी दिलेला आहे. क्वेश्चन नीट वाचला का? बघा इथं दिले खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे आणि इथं काय दिलंय बघा? खनिज तेल, पेट्रोलियम पासून पेट्रोल, डिझेल हे सर्व घटक कसे ऊर्ध्वपातनाने वेगळे केलेले आहेत, परंतु आपल्याला योग्य पर्याय हा दिलेला आहे डी. कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके. भिन्न द्रव पदार्थाच्या उत्कलनांकात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळे करणे. क्लिअर सर्वांना? गुड. स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम. चला आपला आजचा सेशन संपलेला आहे. कसा वाटला आजचा सेशन? कमेंट्स करून सांगा. चला कमेंट्स करा. सेशन कसा वाटला आजचा? थँक्यू स्वप्नाली मॅम. बाकीचे कमेंट्सच करत नाहीत. चला असू द्या. चला धन्यवाद सर्वांना. उद्या भेटूयात. थँक्यू स्नेहल मॅम. धन्यवाद सर्वांना. चला.